मी डॉक्टर रिक्षा घेत नाही तर मला मी घेऊन जाते. मग मी घेऊन गेले आमच्या गावाकडे नाही का आला वडवणीला. मग तिला परत उलट्या व्हायल्या. मग परत उलट्या झाल्या मी तिथं चोली मॅडम मी त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यामध्ये रक्तामध्ये इन्फेक्शन झाले. इन्फेक्शन झाल्याच्यानंतर 3 दिवस कोर्स केला. मग परत मी बीडला आणलं. ते इथं आणलं ना का ढाकते नाही का ते त्यांच्याकडे आणलं. तर ते काय म्हणले की तुमच्या पेशंटचे म्हणजे हे करा सिटी स्कॅन सोनोग्राफी करा. मग मी केली. मग केल्याच्या नंतर ते काय म्हणले की तुमचं पेशंट मध्ये पूल झालाय आतमध्ये जास्त. तर मग आम्ही त्यांना विचारतो. ते काय म्हणले तुम्ही काय करा म्हणले आम्हाला 5 लाख रुपये द्या आणि ऑपरेशन करतो. तर मी त्यांना म्हणलं माझ्याकडे 5 लाख रुपये नाही म्हणलं सर. मग ते म्हणजे तुम्हाला जिथं द्यायचं तिथे घेऊन जा. मग माझ्या मुला पुण्याला दिनानाथला घेऊन गेले पहिल्यांदा. मग तिथं घेतलं तर ते म्हणले आमच्या पेशंट म्हणले सिरियस आहे तिथं काय म्हणले आमच्याकडं समजा काही सुविधा नाही. मग मी वायशमला गेले. वायशमला पण म्हणले आमच्याकडे सुविधा नाही. मग मी ससूनला गेले. ससूनला गेल्याच्या नंतर ते म्हणजे लगेच ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्याच्या नंतर मग तिचं लगेच 11 तारखेला त्याने ऑपरेशन केलं. मग ऑपरेशन केल्याच्या नंतर ते मॅडमना बाहेर आल्या. मग त्यांना आम्हाला दाखवलं. त्यांनी विचारलं कुठं केलं तिथं ऑपरेशन. तर मी त्यांना सांगितलं की आमच्या इकडे बीडला रुग्णालयामध्ये. तर ते म्हणले हे डॉक्टर का कोणच म्हणल्या म्हणजे समजा असं करते मला सोबत. त्याने दाखवलं व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये एक कापड होतं आणि हातामध्ये ग्लोव्ह होते म्हणजे ह्याच्यामध्ये पोटामध्ये. मग नंतर ते ऑपरेशन झालं. 2-3 दिवस म्हणजे बरे झाले. परत आणखीन ते जास्त इन्फेक्शन झालं. परत तिच्या आतडे आतमध्ये तुटल्याच्या नंतर परत ऑपरेशन केलं त्याचं. आता ससरला माझी मुलगी ऍडमिट आहे. ज्यांच्याकडून हे झालंय गुन्हा त्यांच्यावर कारवाई लगेच करावी असं. आता तुम्ही वरी CS ला भेटलात का? काय म्हणणं आलं त्यांचं? ते CS म्हणणं आहे की म्हणजे CS ला माहिती आहे 9 तारखेला. म्हणजे ते म्हणतात आम्हाला कल्पना आहे. म्हणजे ते ढाकणे टोकले ढाकणे त्यानं ते 3 वाजेपर्यंत मला संपर्क करत होते. 3-4 वाजेपर्यंत. तर मी म्हणलं हे फोन का करतात म्हणलं मला म्हणजे असं वाटलं. तर ते काय म्हणजे नाही आम्ही नाही का म्हणजे पेशंटची काळजी घेण्यासाठी. तर मग त्यांना सांगितलं. मग हे काय म्हणतात की आम्हाला 9 तारखेला माहित होतं. मग यांना माहित होतं तर मग यानं समजा एक फोन करून विचारायचं ना म्हणजे काय आहे काय नाही म्हणून. मग त्यांना पण माहिती CS ला पण माहिती आणि ते ढाकण्याला पण माहिती. म्हणजे यानं काय केलं दाबण्याचा प्रयत्न करते ते. सदरील डॉक्टरवर कारवाई न झाल्यास पुढचा इशारा काय असणार आहे? आम्ही उपोषण करू. आम्ही म्हणजे इथं आंदोलन छेडू. आम्ही काही पण करायची तयारी. कारण माझ्या मुलीचा जीवनाचा प्रश्न आहे. कारण आज माझी मुलगी तिथं आयुष्यामध्ये आहे. तिचं काहीच करणार. डॉक्टर म्हणते तुमचं नशीब आमच्यापर्यंत चालू आहे. त्याच्यामुळे तात्काळ ह्यांच्या सगळ्यावरच कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे. तात्काळ झाली पाहिजे.